परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. आपण बघितलं पहिल्या श्लोकामधून गुरूंना अद्वैत रूपाने वंदन केलेले आणि अद्वैत रूपाने वंदन करून आचार्यांनी ज्ञानाची स्तुतीच केली आणि ह्या ज्ञानालाच येथे अस्पर्श योग असं म्हणतात. जो अस्पर्शित आहे, असंग स्वरूपाचा आहे, हाच अस्पर्श योग हा साधन रूप पण आहे आणि फलरूप पण आहे. जीवाचे साध्य काय आहे? निरातिशय आनंदाची प्राप्ती हे आहे आणि त्यासाठी आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम म्हणून आईच्या प्रेमाने श्रुती साधकाला अनुभवासहित ज्ञान देते. म्हणून प्रथम साधकाने श्रुतीलाच शरण जावे. परंतु असं असूनही श्रुतीला शरण जावं असं आम्हाला शास्त्र सांगताय, आचार्य सांगतात आहे, तरी सुद्धा काय होतं की द्वैत पक्षामध्ये अनेक विरुद्ध मते आहे आणि ही आम्ही द्वैत पक्षाची मत लक्षात घ्यावी. शरणागती ज्या वेळेला आम्हाला घ्यायची असते त्यावेळेला तिथे कोणताही किंतु परंतु माझ्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहता कामा नये. म्हणून संपूर्ण शरणागतीसाठी, अनन्य शरणागतीसाठी जे द्वैत पक्षामध्ये अनेक विरुद्ध मत आहे, त्या विरुद्ध मताचा सुद्धा या ठिकाणी श्रुतीने परामर्श घेतलेला आहे. त्या थोडक्यात द्वैत पक्षामध्ये अनेक विरुद्ध मत जी आहे ही आम्ही थोडक्यात लक्षात घ्यावी. त्यामुळे आम्ही कोणत्याही द्वैत मतामध्ये फसणार नाही. रोप वाढवण्यासाठी जसं ट्रिगार्ड आधीच घालावं लागतं, मग रोप वाढतं, अगदी तसंच येथे द्वैतवाद्यांचा परामर्श घेऊन आम्ही अद्वैत सिद्धांत आत बिंबवावा. ही श्रुतीने याची आचार्यांनी श्रुतीने ह्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. म्हणून द्वैतवाद्यांच्या मतांचा परामर्श घेऊन अद्वैत सिद्धांत आतमध्ये बिंबवणं हे फार महत्वाचं आहे. त्याशिवाय अद्वैत सिद्धांत आतमध्ये बिंबणार नाही. म्हणून सांख्यमतवादी काय म्हणतात या ठिकाणी की विद्यमान वस्तूची उत्पत्ती सांख्यमतवादी मानतात आणि नैयायिक वैशेषिक जे आहेत ते असद पदार्थाची उत्पत्ती मानतात. ही सगळी लोक परस्पर विरोधी मते जरी मांडत असली तरी हे सर्व वाद मिथ्या आहे. हे सर्व वाद वस्तुतः अजातवादांनाच प्रकाशित करतात आहे. तू खरा मी खरा, तू खरा मी खरा. ज्या वेळेला असा वाद तयार होतो त्याला तूही खरा नसतो, मी पण खरा नसतो आणि काहीतरी तिथे खरं असतं. हे व्यवहारामध्ये आपण मान्य करतो की नाही. वादामध्ये शेवटी दोन्ही याचा परामर्श घ्यायचा आणि जे सत्य आहे ते समोर प्रतिपादन करायचं. अगदी तीच पद्धत या ठिकाणी शास्त्रांनी घेतलेली आहे आणि आम्ही सुद्धा अभ्यास करताना हेच लक्षात घ्यायचंय की दोन्ही हे सर्व वाद हे सगळे मिथ्या आहेत आणि हे सर्व वाद वस्तुतः अजातवादाला प्रकाशित करतात हे आम्हाला लक्षात घ्यायचंय. म्हणून आत्म्यापासून पारमार्थिक दृष्टीने कोणत्याही वस्तूची उत्पत्ती होत नाही. दोन परस्पर विरुद्ध असणाऱ्या द्वैतवादी मतांमधून अद्वैताची सिद्धी होते. म्हणून विवादरहित अद्वैत ज्ञानाला जाळावं हे श्रुती आम्हाला अगदी प्रकर्षाने सांगते आहे. आणि त्याचप्रमाणे आचार्य असं म्हणतात की तुम्ही सर्वांनी हे अद्वैत दर्शन यथायोग्य पद्धतीने आम्ही सगळ्यांनी हे समजून घ्यायचं आणि एकाग्र स्थिर मनाने ग्रहण करावं, फार महत्वाचं आहे. तेव्हाच आत्मबोध उदयाला येईल आणि म्हणून अजन्म असणाऱ्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचा जन्म आणि मृत्यू संभवत नाही. परिणामवाद सुद्धा इथे आचार्यांनी दिलाय. जसं परिणामवाद आहे दुधाचे दही दह्याचे लोणी, त्याप्रमाणे हा परिणामवाद विश्व हे ब्रह्माचा परिणाम आहे, विकार आहे असं अजिबात नाही. परिणामवाद सुद्धा इथे चालत नाही. जे स्वभावताच अमर आहे ते कधीही मर्त्य भावाला प्राप्त होऊ शकत नाही आणि
या सगळ्या पूर्णपणे या प्रकरणामधून, या कारिकांमधून त्यांनी सगळ्या विपक्षी लोकांच्या परस्पर विरोधातून प्रकाशित केलेल्या अजातवादालाच अनुमोदन केलेलं आहे, हे आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अजातवाद जे आहे अगाजे झालेच नाही, जीव झालाच नाहीये, फक्त ब्रह्मतत्वच आहे, अद्वैतच आहे, हा सिद्धांतच इथे या ठिकाणी प्रतिपादित केलेला आहे. आणि हे आम्ही जेव्हा जाणू तेव्हा आम्ही शांतीला प्राप्त होऊ. यानंतर अधिकारवाणीतून या सगळ्याचं प्रतिपादन आपण ऐकू. मंदाताईंनी अद्वैत अधिक मासाची सुरुवात झालेली आहे कालपासून, आणि मंदाताईंनी सर्व साधकांसाठी एक नेम करायला सांगितलंय. त्यांचं असं मत आहे की एक व्रत नेहमी करावं आणि अधिक मासामध्ये विशेषत्वाने एक व्रत करावं, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम रोज सगळ्यांनी वाचावं, असं मंदाताईंनी एक आपलं मत कळलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे सगळ्यांना सांगा, ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी वाचावं, मंदाताईंची आज्ञा समजून. शक्य असेल हा अधिक मासाचा नेम सगळ्यांनी करावा एवढी विनंती करते. मी पुढील सगळं सत्र अधिकारवाणीतून श्रवण करू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं ज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणारविंदांना नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांच्या चरणी नमन करतो. आपणा सर्व श्रोतृ वृंदांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. हा विषय सुरू करण्यापूर्वी आपण सगळे मिळून प्रारंभ करत असतो, त्यामुळे शांतीपाठ आपल्याकडनं यावा अशी अपेक्षा करतो. मी म्हणू? होय, म्हणा. हरि ओम. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर,
देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत उषाती ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते. संसिद्धि की स्वभावी की सहजा अकृताचया प्रकृति स्थिति विज्ञेया स्वभावं न जहातिया. 9 नंबरची कारिका सुरू आहे आणि 9व्या नंबरच्या कारिकेमध्ये प्रकृती शब्दाचं वर्णन भगवंत करतात आहे. कशाला प्रकृती म्हणतात? मला वाटतं वेगळं मला सांगावं लागेल अशातला काही भाग नाहीये. सांगावं लागेल का? नाही, कारण भगवद्गीतेमध्ये झालंय. काय झालंय? प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः. झालं की नाही झालं? प्रकृतीम यांती भूतानी, प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यसि, निग्रह किम करिष्यति. आणि म्हणून प्रकृती शब्दाच्या अनेक व्याख्या भगवद्गीतेमध्ये आलेल्या आहेत. आणि प्रकृतीम विद्धी मे पराम अशा अनेक प्रकृती शब्दाच्या व्याख्या आल्या आहेत. प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, प्रकृतीबद्दल अनेक प्रकारच्या व्याख्या झाल्या आहेत आणि आपण भगवद्गीतेत त्या घेतलेल्या पण आहेत. मग आता प्रकृती शब्दाची पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन या ठिकाणी करतो. जे आपल्या स्वभावाच्या विपरीत भावाला प्राप्त होत नाही त्याला प्रकृती असं म्हणतात. समजलं का? जे आपल्या स्वभावाच्या विपरीत भावाला प्राप्त होत नाही त्याला प्रकृती असं म्हणतात. समजलं का म्हटल्यानंतर तुम्ही सगळेजण हो म्हणणार. पण म्हणजे काय? साखर, तिचा आपला स्वभाव काय आहे? स्वतःचा मूळ स्वभाव काय आहे? माधुर्य. हा साखरेचा मूळ स्वभाव आहे. आंबट वस्तूत घातली तरीही ती आपलं माधुर्य सोडत नाही. म्हणजे आंबट वस्तूचं आंबटपण ती कमी करते आणि मधुरपण वाढवते. पण आपल्या माधुर्याचा ती कधीही त्याग करत नाही. त्याला प्रकृती असं म्हणतात. आता शास्त्रीय भाषा पुन्हा सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वभावाच्या विपरीत स्वभावाला प्राप्त होत नाही. म्हणजे साखर कधीही कडू होत नाही. साखर कायम गोड राहते, म्हणजे गोडच राहते. मग आता या ठिकाणी प्रकृती सेती विज्ञेया, प्रकृती सहा इति विज्ञेया, हे जाणून घ्या. हे जाणून घ्या. स्वभावम न जहातिया. काही कळलंय का माझ्या बोलण्यातनं? काय नाही, माणूस स्वतःला काही लावून घ्यायला तयार नसतो. त्याच्यामुळे साखर जर आपला स्वभाव सोडत नाही, माणूस सोडेल का हो आपला स्वभाव? माणूस आपला स्वभाव सोडतो का? मीठ आपला स्वभाव सोडतं का? चिंच आपला स्वभाव सोडतं का? शंकराचार्यांनी उदाहरण दिलं आहे.
अग्नी आपला स्वभाव सोडतो का? अग्नीचा स्वभाव काय आहे? प्रकाशमान होणे आणि उष्णता देणे, दोन स्वभाव आहेत अग्नीचे. अग्नी आला म्हणजे तो प्रकाशमान होतोच, अग्नी आला म्हणजे तो काय म्हटलं, उष्णता देतोच. आता साध्या व्यावहारिक गोष्टी सुद्धा आपला स्वभाव सोडत नाही. समजलं असेल मी काय म्हणतो ते. पारमार्थिक माणूस आपला स्वभाव सोडेल का? व्यावहारिक वस्तू जर आपला स्वभाव सोडत नाही तर पारमार्थिक वस्तू आपला स्वभाव सोडेल का? किंचित विषयांतर होईल, पण विषयाला तसं सोडून नाही होणार. परवा नेदरलँड मध्ये मोदीचं भाषण झालं. ते म्हणाले की मला असं वाटतंय की मी भारतातच आलो. तुमच्या सगळ्या गरम जोशीच्या स्वागतानंतर असं वाटलं की मी भारतातच आहे. आणि मग पुढे म्हणतात, सुंदर मांडणी केली मोदींनी. पासपोर्टचा रंग बदलला तरी, राहण्याचा पत्ता बदलला तरीही आतमधला भारतीयत्वाचा गरम जोशीचा स्वभाव बदलत नाही. ते भारतीयत्व मला इथे पाहायला मिळाल्यामुळे मला असं वाटलं की मी भारतातच आहे. जर साखर आपला स्वभाव सोडत नाही, जर अग्नी आपला स्वभाव सोडत नाही, जर छोट्या छोट्या वस्तू जर आपला स्वभाव सोडत नाही, तर माणूस आपला स्वभाव सोडेल का हो? देता कोणी उत्तर? नाही सोडत आपला स्वभाव माणूस. माणूस आपला स्वभाव सोडत नाही. मग आता आपला स्वभाव जर सोडत नसेल तर काय म्हणावं? समर्थांनी म्हटलंय, तुम्हाला आठवत असेल तर, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाची न चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. सद्विद्या निरूपण मध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे. मग आता आगंतुक गुणांची सोय धरायची म्हणजे कुठेतरी त्या सोय धरून स्वभावात बदल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? सांगा. आणि म्हणून चातुर्य लक्षणात हीच ओवी पुन्हा समर्थांनी घेतली आहे. बरोबर, स्वभाव दुरतिक्रम, स्वभाव दुरतिक्रम नीलाताईंनी कळवलं भगवद्गीतेचं. समर्थ चातुर्य लक्षणामध्ये म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये. आता सद्विद्या निरूपण मधली ओवी सांगितली होती बरं. आता चातुर्य लक्षणामध्ये पहिलीच ओवी आहे, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. आता जो चतुर असतो ना, तो स्वतः मध्ये बदल करतो, असं समर्थांना इथे मुद्दाम सांगायचं आहे. चतुर असतो तो आपल्या मूळ स्वभावामध्ये बदल करतो. आता तुकोबांनी म्हटलंय, आधी होते दासी, पट्टराणी केले तिसी, मूळ स्वभाव जाईना, मधलं सोडून द्या. आधी होत्या वाग्या, मूळ स्वभाव जाईना, वगैरे वगैरे वगैरे. तो राजाकडे जरी गेला तरी त्याचं जमिनीवर लोळणं काही गेलेलं नाही. दासी ही पट्टराणी झाली पण तिचा तो स्वभाव काही गेला नाही. आता स्वभाव शब्दाच्या दोन व्याख्या. एक स्वस्थ भाव हा स्वभाव, जो आपला स्वरूपाचा भाव आहे त्याला स्वभाव असं म्हणतात. काय आहे माझ्या स्वरूपाचा भाव?
अजय आहे, अजर आहे आणि अमर आहे. माझं स्वरूप अजय आहे, माझं स्वरूप अजर आहे आणि माझं स्वरूप अमर आहे. स्वस्य भाव हा स्वभाव हा माझा मूळ स्वभाव आहे. आता अजय आहे म्हणजे मी जन्माला आलेलो नाही. अमर आहे म्हणजे मी मरणार नाही. म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये विकार म्हणजे बदल होण्याची शक्यता नाही. मग पुढे त्यांनी काय म्हटलं आहे वाक्य, संसिद्धिकी स्वाभाविकी सहजा अकृताच या. आता ही जी प्रकृती आहे ना, या प्रकृतीला जेव्हा आपण बदलतो तेव्हा त्या प्रकृतीवरचं एक पुटण तयार झालं असतं, आवरण, त्याच्यामध्ये बदल होतो. मूळ प्रकृतीत बदल होत नसतो. मग आवरण काय आहे हो? देहाचं आवरण. आणि मग त्या आवरणामुळे मला असं वाटतं की मी जन्माला आलेलो आहे. बरेच दिवस झाले ऑफलाईन काही प्रवचन करणं झालं नाही. ऑफलाईनचा आनंद जो वेगळा असतो तो ऑनलाईन मध्ये नाही येत. मी जन्माला आलेलो नाही, त्यामुळे मी मरण्याची शक्यता नाही. मग आता हॅपी बर्थडे किती आनंदाने मनवायचा जर मी जन्माला आलेलो नाही हे आतमध्ये पक्क असेल तर. दुसऱ्यांनी 61 केली तर हरकत नाही, पण दुसऱ्यांकडनं आम्ही करून घेतली असेल तर तुम्ही करा, मी सगळे पैसे देतो, फक्त सांगा की बाबांना ह्यातलं काहीही माहिती नाही. असो, सगळे खेळ आहेत सांसारिक प्रापंचिकाचे. तर माझं मूळ स्वरूप अजन्म आहे. माझं मूळ स्वरूप आनंद रूप आहे. आनंद रूप हा अजन्म आहे, हा अमृत आहे, म्हणून त्याच्यामध्ये विकार होण्याची शक्यता नाही. म्हणून या ठिकाणी आचार्य सांगतात की जगातल्या वस्तूंच्या प्रकृतीत जर बदल होत नाही तर मी सच्चिदानंद स्वरूप ही माझी मूळ प्रकृती असताना त्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता नाही. काल म्हणजे बुधवारी आपण परिणामवाद पाहिला होता. दुधाचा परिणाम दही, दह्याचा परिणाम लोणी, लोण्याचा परिणाम तूप, तुपाचं लोणी होत नाही, लोण्याचं दही होत नाही, दह्याचं दूध होत नाही, रिव्हर्स नाही. त्यामुळे विकार होण्याची शक्यता नाही. मग प्रकृती संसिद्धिकी म्हटलंय. मग आता जे आम्ही ज्याला प्रकृती समजलो त्या प्रकृतीमध्ये बदल करून घ्यायचा असेल तर श्रवण मनन निधिध्यासन या साधनेने किंवा योग साधनेने करता येतो. या केलेल्या अधिष्ठानाला एवढे दिवसापासून उपनिषद ऐकतोय आपण, किती वर्ष झाले, एवढ्या वर्षांपासून आपण दासबोध ऐकतो आहोत, एवढ्या वर्षांपासून आपण शंकराचार्यांचे ग्रंथ ऐकतो आहोत. त्याचे अंतःकरणावर उमटलेले संस्कार हा आमच्या प्रकृतीत झालेला बदल असतो, त्याला संसिद्धी असं म्हणतात. संसिद्धिम लभते पराम, भगवद्गीता. आठवतं का? आठवतं छान. आज काय झालंय माहितीये का, नीलाताईंनी सुरुवात करून दिली आहे आणि मेसेज दिलाय नीलाताईंनी. मग आता थोडस स्वे स्वे करो कर्मण्य भीरतः संसिद्धी लभते नरा, संसिद्धिम लभते नरहा. मनुष्याला कर्मामध्ये जर तत्पर राहिला
तर संसिद्धी म्हणजे आत्मसिद्धीला तो प्राप्त होऊ शकतो. संसिद्धी लभते नरा, म्हणजे माझ्या प्रयत्नाने मी नसलेले पुटण बाजूला काढून असलेलं स्वरूप बघू शकतो. म्हणजे इतकंच नाही, 6व्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी सांगितलंय, संसिद्ध कुरु नंदन. तू जर जोमाने प्रयत्न केला, यततोच ततो भूया, संसिद्ध कुरु नंदन, संसिद्ध कुरु नंदन. तू जर जोमाने प्रयत्न केला तर तुला हे शक्य आहे, असं भगवंतांनी 6व्या अध्यायात म्हटलं आहे. आणखीन एक शेवटी भगवंतांनी पुन्हा या शब्दाचा उल्लेख केला आहे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमामृता. या संसिद्धीने मी परमतत्वाला जाऊन पोचतो, सर्व श्रेष्ठ तत्वाला जाऊन पोचतो. या ठिकाणी भगवंत संसिद्धी म्हणजे सम्यक पद्धतीने मिळवलेली सिद्धी असा त्याचा अर्थ घेतात. काही लोकांना अणिमा, लघिमा, गरिमा इत्यादी सिद्धी प्राप्त होतात, तर तो त्यांचा स्वभाव होऊन जातो तशा सिद्धीने वागणूक करण्याचा. पण जे खरे सिद्ध असतात ते तसा स्वभाव करून घेत नाहीत. उदाहरणार्थ, या जगतामध्ये परकाया प्रवेश करणारे सिद्ध भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य, दुसऱ्या कोणालाही परकाया प्रवेश नाही करता आलाय. पण परकाया प्रवेश केला म्हणून सगळ्यांच्या शरीरात जाऊन आपण काय आहे पाहावं असला प्रयोग त्यांनी केला नाही. म्हणजे सिद्धींचा वारंवार उपयोग त्यांनी केला नाही. पण त्यांना ज्या वेळेला मंडन मिश्राच्या पत्नीने, सरस्वतीचा अवतार होती ती प्रत्यक्ष, जेव्हा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न संसारिक होता, पती पत्नींच्या संदर्भातला होता, आणि आचार्य ब्रह्मचर्यातून संन्यासाश्रमात गेलेले असल्यामुळे गृहस्थाश्रमाच्या प्रश्नाचं उत्तर विचाराने देणं योग्य नव्हतं, त्याचा अनुभव नव्हता. म्हणून मग त्यांनी त्या राजाच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश केला आणि मग उत्तर दिलं. पण त्या परकाया प्रवेशाचा पुनर्उपयोग कधीही केलेला नाही, कारण आपल्या मूळ स्वभावापासून ते वेगळं पडतं. म्हणून प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट स्वभाव आहे आणि तो स्वभाव त्या वस्तूला सोडून जात नाही. समजताय का? खूपदा मला असं विचारावंसं वाटतं आणि ऑनलाईन मध्ये जास्तीत जास्त हो असं उत्तर येतं, पण मी नक्की सांगतो की हो म्हणणाऱ्याला सुद्धा हे समजलेलं नाही. आपल्या घरात काही ठराविक जोड्या असतात आणि मग त्या जोडीतली एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या स्वभाव दोषाबद्दल कायम कटकट करत असते. ती त्या व्यक्तीची प्रकृती असते. समजलं असेल तुम्हाला? घरामधल्या दोन व्यक्ती, ती त्या व्यक्तीची प्रकृती असते. आणि असं असताना आम्ही त्या व्यक्तीच्या दोषाला सतत काय करत असतो? तलवारीच्या टोकावर ठेवत असतो. त्यांनी ते बदलणार आहेत का? नातं माहितीये, सासू सून, कितीही सुनेचे दोष दिसले तरीही ते बदलणार नाहीत. कितीही सासूचे दोष दिसले तरीही ते बदलणार नाहीत, कारण तो त्यांनी केलेला स्वभावातला बदल आहे. काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. समर्थांनी चांगल्या अर्थाने आगंतुक गुण शब्द वापरला आहे आणि इथे चुकीचे गुण उचलले गेले असले तर मग ते त्या व्यक्तीला तसे चिटकून राहतात. नाहीतर मूळ जी प्रकृती आहे तिचाच बदल होत नाही.
विदर्भातला अग्नी जर हिमालयामध्ये गेला तर तो थंड होईल का? तो आपली उष्णता सोडेल का? सोडणार नाही. तो प्रकाशहीन होईल का? नाही होणार. कारण तो त्याचा मूळ स्वभाव आहे. म्हणून प्रत्येक पदार्थाची मूळ जी प्रकृती, मूळ जो स्वभाव, तो त्याचा स्वाभाविक असतो. काल परत्वे, स्थान परत्वे, त्याच्या स्वभावामध्ये बदल होत नसतो. म्हणून आपल्या घरातल्या सोबत्याचा, सोबती शब्द अर्धांगाला वापरतात आणि इतरही घरातले जे आहेत त्यांना पण सोबती म्हणू शकतो. स्वभावात बदल होण्याची शक्यता, पहिले भीष्म प्रतिज्ञा केलेली असते, आम्ही म्हणजे दोघांनी पण. हा म्हणतो तिच्या स्वभावात मी बदल घडवीनच, आणि ती म्हणते मी यांना बदलवीनच. हळूहळू यातले निघून जातात. पुढे पुढे आता काही झालं तरी काहीही होऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर नाईलाजाने त्यापेक्षा ते बदल घडवण्याचा अट्टहासच जर नाही केला तर माझं चित्त प्रशांत मनसंयनम योग रोगिनम सुखमुत्तमम असं प्रशांत व्हायला पाहिजे ना. आरती जोशी व्हिडिओ बंद करा. माझं चित्त प्रशांत व्हायला पाहिजे ना. प्रशांत व्हायचं असेल तर समोरच्याचा मूळ स्वभाव बदलत नाही हे मी ठरवून काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची स्वतःमध्ये बदल करावा. आचार्यांनी आणखीन काही उदाहरणं दिली आहेत की पक्षी आहे, तो पक्षी अंड्यातून बाहेर आला, आता कुठे आहे? तो जमिनीवर आहे. कुठे? पहाडावर एखाद्या ढोलीत आहे, झाडाच्या. म्हणजे सध्या तरी तो साऊंड फुटिंग आहे, पृथ्वी तत्व आहे, ढोलीत असेल तरी पण त्यानंतर तो उडी मारतो आकाशातच. त्याचा स्वभाव काय आहे? तो जमिनीवर असला तरी झेप घेईल आकाशातच. तो ढोलीमध्ये असला म्हणजे पृथ्वी तत्व तरी झेप घेईल आकाशातच. कारण पक्ष्यांची आकाश गगन रूपी प्रकृती सहज आहे. ती कोणाच्याही द्वारे निर्माण केल्या गेलेली नाही, मूळ आहे. त्याला अकृता प्रकृती असं म्हणतात. आणि काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची, याला कृता प्रकृती असं म्हणतात. अकृता प्रकृती मूळच जी आलेली आहे. पक्ष्यांनी आकाशात जाणे, पाण्याने उताराकडे वाहणे, अग्नीनी उष्णता देणे, अकृता प्रकृती म्हणजे मुळातच आहे, अकृत केलेली नाही आहे. आणि कृता प्रकृती काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची, मला माझ्यात बदल करून घेता येतो. कशासाठी हो कृता प्रकृती सांगितली समर्थांनी? काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची का बरं म्हटलं? आमची जी मूळ प्रकृती आहे याचा आम्हाला विसर पडला म्हणून जीव म्हणून आम्ही जन्माला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून जन्मतःच वासना काय होत्या? प्रबळ होत्या. म्हणून जन्माला यावं लागलं. आता जन्माला यावं लागल्यानंतर वासना पूर्तींच्या इच्छा होणार, ठरलेल्या गोष्टी आहेत. आता हे पूर्वजन्मीची घेऊन आलेली प्रकृती आहे आणि मूळ माझी अकृता प्रकृती काय आहे? आनंद स्वरूपी आहे. पण आता ही कृता करून घेतली मी पूर्वी जन्माने विषयासक्त होऊन, मग आता त्याच्यामध्ये मला बदल करून घेतला पाहिजे.
जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत आम्ही प्रकृतीच्या अनुषंगीच वागत असतो आणि शेवटी प्रकृतीच्या अनुषंगीत काही प्रमाणात सगळ्यांनाच वागावं लागतं, ज्ञानांना अज्ञानांना सुद्धा. सदृशम चेष्टते स्वस्य प्रकृतीर ज्ञानवान प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करिष्यती. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय ज्ञानी माणूस होता त्याच्या प्रकृतीप्रमाणे वर्तन करत असतो. सगळे जीव आपापल्या प्रकृतीप्रमाणे वर्तन करत असतात. कुत्रा काय करतो, खुर्चीच्या खाली जाऊन बसतो. कुत्रा खुर्चीच्या वर जाऊन बसेल का? एक सेकंद, मी थोडस म्यूट करतो यांना. डोमकोण कर. ज्या कुत्रा खुर्ची ठेवली असेल तरी पण तो खुर्चीच्या खाली जाऊन बसतो. त्याची मूळ प्रकृती, त्याची प्रकृती काय आहे? जसं पाणी उताराकडे वाहतं, अग्नी आकाशाकडे वाहतो, तसं कुत्रा खुर्चीच्या खाली जाऊन बसेल. पण साहेबाचा कुत्रा आहे म्हणून तो खुर्चीवर जाऊन नाही बसत. खुर्चीच्या खाली बसणं हा त्याची मूळ प्रकृती आहे. त्यामुळे सर्व भूत मात्र आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे काय करतात? व्यवहार करीत असतात. मग त्यांच्या प्रकृतीवर नियमन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या डोक्यात ते पक्क बसलेलं असतं, ते तुम्ही बदलवू नका. आम्ही काय करतो? आमच्या अवतीभोवती जे कोणी असतात नावं न घेता त्यांच्या प्रकृतीत बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मग चिंग्या उडतात. त्यांची प्रकृती बदलणारच नाही आहे, त्याला बायपास करून मला कसं राहता येईल याला अभ्यास म्हणतात. हा, मग ते विचारू नये का? विचारावं ना, पण त्याचंच घरात चिंतन करत बसू नये. याचं कारण आमची जी मूळ प्रकृती आहे, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप, ह्या मूळ प्रकृतीला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. आणि कृता प्रकृती जी आहे तिला सोडून द्यायचं. अकृता प्रकृती सच्चिदानंद स्वरूप. कृता प्रकृती काय, जे मी पुरुष आहे, म्हातारा आहे, काय काय जे आहे, जे काही आहे ते. त्याच्यामुळे अमृत स्वरूपाची प्रकृती बदलत नाही, झकाळल्या जाते अज्ञानाने. अज्ञानेनावृतम ज्ञान. आत्म्याच्या स्वभावाप्रमाणे पारमार्थिक स्वरूपात कुठलाही बदल होत नाही, कुठलाही परिणाम होत नाही, कुठलाही विकार सुद्धा होत नाही. काय विकार सांगितले आहे? 10व्या नंबरच्या कारिकेत सांगितले आहे. मग आम्ही बदलावं का हो कोणाच्या प्रकृत्या? त्या भानगडीत पडावं का? म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती तो मी नव्हे. म्हणून विकृत्या सांगतो, जरा मरण निर्मुक्तः सर्वे धर्मा स्वभावतः जरा मरणमिच्छन्त श्रवन्ते तन्मनीषया. मग आम्ही स्वतःला काय समजतो? जरा मरण युक्त आहोत असं समजतो. वास्तविक आम्ही जरा मरण निर्मुक्त. मी मरणयुक्त नाही, मला मरण नाही, कारण मला जन्म नाही. म्हणून जरा आणि मरण याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी जन्म मृत्यू रहित आहे.
पण आम्हाला वाटतं मला चांगलं मरण यावं, मला वाईट मरण येऊ नये. आता जे झालं ते झालं, पुढचा जन्म चांगल्या घरात घेईन. आता अशा भ्रांती आणि अशा कल्पना आम्ही करून बसल्यामुळे आम्हाला पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण येतं. पुनरपि जननम हे आमच्या कर्तृत्वाने झालेलं आहे. वास्तविक आम्ही पुन्हा चांगल्या घरी जन्माला घेऊ असं म्हटल्यानंतर आत्ताचं मरण स्वीकारणं आलं, मग मरणाचं भयही आलं. भय आलं तर भयानी भयकंपितता आली, भयग्रस्तता आली, भयावहता आली. हे सगळं कशामुळे झालं? मी मरणार आहे असं वाटल्यामुळे. संतांना अशी भीती कधीही वाटत नाही. आम्ही अजरामरत्व या स्वभावातून च्युत झाल्यामुळे, आणि भगवंत काय आहे? अच्युत आहे. आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही अजरामरत्व या स्वभावातून च्युत झालो. आम्ही आनंदरूप स्वभावातून च्युत झालो. च्युत म्हणजे नाही समजला, पडलेला, घसरलेला, त्याला च्युतिया शब्द वापरतात. आम्ही च्युत झालो. जो च्युत झाला तो च्युतिया, आणि जो च्युत होत नाही तो अच्युत. पुरुषोत्तम मास आहे, आणि भगवान विष्णूचं एक नाव अच्युत असं आहे. परमपूज्य मंदाताईंनी आम्ही जेव्हा गेलो त्यांच्या दर्शनाला, त्यावेळेला पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये, अधिक मास का म्हणतात? तो 1 महिना जास्तीचा गणला जातो, दर 3 वर्षातून एकदा. त्यामुळे आपलं ते कालगणनेचं चक्र बरोबर होतं, म्हणून 13 महिने येतात, म्हणून त्याला अधिक मास हा शब्द आहे. पण वास्तुतः पुरुषोत्तम मास आहे. वस्तुतः तो पुरुषोत्तम मास आहे. शाळेत केशवची वेडी घालून जायला जात असते कशी आहे? 1 महिने की 2 महिन्यात पुरुषोत्तम मासामध्ये मंदाताईंनी विष्णू सहस्त्र नाम घ्यायला सांगितलेलं आहे. काका ऐकू येत नाहीये, ते म्यूट केल्याशिवाय. हा, हो. विष्णू सहस्त्र नामाचा रोज एकदा पाठ करावा असं मंदाताईंच्या त्रिमुखातून शब्द निघाले. म्हणून मग हा महिनाभर रोज आपण विष्णू सहस्त्र नाम करूया. काही मिळण्यासाठी करायचं नाही, मी अच्युत आहे हे कळण्यासाठी करायचं. माझा मूळ प्रकृती जी सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, जी जरा मरण मुक्त आहे, त्या माझ्या मूळ स्वभावाशी ऐक्य पावण्यासाठी कुठलीही लौकिक कामना करायची नाही, काही मिळण्यासाठी करायचं नाही. आजारपण दुरुस्त होण्यासाठी म्हणायचं नाही. माझं बद्धत्व जावं, माझं मर्त्यत्व जावं. त्यामुळे पुनर्जन्म आणि मृत्यू यांच्या फेऱ्यातून सुटका व्हावी व मी जीवनमुक्त होऊन भगवंताशी म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्यत्व प्राप्त करावं, एवढ्यासाठी विष्णू सहस्त्र नाम म्हणायचं आहे. आधी म्हणा, मग हळूहळू त्याचे अर्थ आणि मग त्यावर चिंतन, अशा क्रमाने पुढे जायला पाहिजे. ज्या विषयाचं आपण अत्यंत एकाग्रतेने चिंतन करतो, एकनिष्ठतेने आणि सातत्याने चिंतन करतो, तो आपला स्वभाव होतो. भिंगोटी काय म्हणता तुम्ही? काही जण भुंगा म्हणतात. तिने जी अळी असते त्या अळीला ती टोचत राहते, आणि मग ती टोचलेली जिला टोचल्या जातं, वेदना होतात,
ती अळी इथं चिंतन करते की मला येऊन टोचणार, मला येऊन त्रास देणार. त्या चिंतनातून तिला पंख फुटतात आणि ती भुंगा होतो. दृष्टांत आहे बरं का. त्याच्या फार खोलात जायचं नाही. आणि म्हणून आपण जसं चिंतन करतो, ॲज यू थिंक सो यू बिकम. जसं तुम्ही विचार करता तुम्ही तसे होता. संकुचित विचार कराल तर संकुचितच व्हाल. संकुचित म्हटलं आणि हात मोठा केला. सवय काय झाली आहे? यद्वै भूमा तत्सुखम. व्यापक विचार कराल तर व्यापक व्हाल, संकुचित कराल तर संकुचितच व्हाल. आणि म्हणून आम्ही मर्त्य शरीराच्या गुणधर्माचं सतत चिंतन करत असल्यामुळे आम्ही मर्त्य होतो. आणि म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते. हे फक्त अज्ञानामुळे. आम्ही काहीतरी स्वतःला समजतो, माझं वय झालं, आता हत्ती गेला शेपूट राहिलं, लाकडं गेले गवऱ्या राहिल्या, मला वृद्धत्व आलेलं आहे, आता मी म्हातारा झालेलो आहे, माझं शरीर जीर्ण. काय करायचं? तुझा कपडा जीर्ण झाला आहे की नवीन आहे याच्याशी तुला काय करायचं? मग आता मी म्हातारा झालो असा विचार नाही करायचा, मग मी तरुण झालो असा विचार करायचा का? नाही, असा त्याचा अर्थ नाही आहे. मी आत्मा आहे हा त्याचा विचार आहे. आणि ह्या विचारामध्ये जर आम्ही राहिलो तर मग मी अजय आहे, मग मी निर्विशेष आहे, मी निर्गुण आहे, मी निरवयव आहे, मी निरुपाधिक आहे, मी स्वरूप आहे. नाही तर मग अज्ञानेनावृतम ज्ञानम. अशा पद्धतीने भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांनी 10 नंबरच्या कारिकेपर्यंत आपल्याला आणून ठेवलेलं आहे. आता काय आहे की पुढच्या ज्या कारिका आहेत त्यांच्यामध्ये सांख्य मत आहेत, वैशेषिकांची मत आहेत, बौद्धांची मत आहेत, चार्वाकांची मत आहे. आणि सांख्यवाद काय असतो, बौद्धवाद काय असतो, वैशेषिकवाद काय असतो, न्याय काय आहे, दर्शन काय आहे, यातलं आपल्याला काहीच माहित नसलं हे सगळं कंटाळवाणं होईल. त्याच्यामुळे अगदी थोडक्यात उद्या सकाळी मी हे वाद घेणार आहे, अगदी थोडक्यात. म्हणजे उद्या आम्हाला सांख्यवाद माहिती नाही असं नको, पण त्याला ती एक ग्रॉस आयडिया आपल्याला असावी. म्हणून उद्या वही पेन घेऊन राहा. तेवढे वाद झाले ना आपले सांगून की आपण थांबूया. पण उद्या वही पेन घेऊन सगळ्यांनी अभ्यासाला बसा, ऐकायला बसा आणि ते लिहून घ्या. काय आहे सांख्य, काय आहे वैशेषिक, काय आहे नैयायिक. पण सांख्य शब्दामध्ये सुद्धा 2 आहेत. एक सांख्य दर्शन आहे आणि एक सांख्य योग आहे. यत् सांख्यै प्राप्यते ज्ञानम तद योगैरपि गम्यते. एकम सांख्यम च योग. या ठिकाणी सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे आणि एरवी त्या सांख्य शब्दाचा अर्थ दर्शन असा आहे. दर्शन शास्त्र सांख्य कुठे आहे, ज्ञान हा सांख्य कुठे आहे? भगवद्गीतेतला 2रा अध्याय. हे आम्हाला एकदा असलं न क्लिअर की बरं होईल. त्याच्यामुळे आज मी मुद्दाम हे घेतलं नाही, म्हटलं सगळ्यांना एकदा कल्पना देतो की आपण वही पेन घेऊन जर राहू शकलात उद्याला, प्रथम पासून उशिरा जॉईन होऊन चालणार. मग समजलं नाही म्हणाल तर इलाज नाही राहणार माझा. त्याच्यामुळे अगदी नीलाताईंच्या पठणापासून आपली वही पेन घेऊन जर सगळेजण राहत असतील तर आणखीन थोडं शांतपणे सगळं सांगेन की जेणेकरून तुम्हाला थोडे थोडे नोट्स घेता येतील. बरीच मंडळी नोट्स घेतात. आमचे काही साधक नियमाने नोट्स घेतात. सध्या ते दीनानाथला ऍडमिट आहेत. त्यांचं नोट्स घेण्याचा कधी चुकवलं नाही. आणखीन काही साधक आहेत की जे न चुकता नोट्स घेतात. आपण निदान उद्याच्या दिवस तरी हे सगळे दर्शन किंवा शास्त्र समजावून सांगताना वही पेन घेऊन नोट्स घेण्याच्या तयारीत राहा.
नाही समजलं तर मला विचारा, इथे पुन्हा माझं सुटलं आहे सांगावं. असं करून उद्या आपण त्या गोष्टीची शहानिशा करू, त्याचा थोडासा उहापोह करू, समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करू आणि संक्षिप्त प्रमाणात समजावून सांगू. सविस्तर प्रमाणात समजावून सांगणार नाहीये. तरीही माहिती असलं पाहिजे थोडंफार तरी. म्हणून उद्या वही पेन घेऊन आपण सगळ्यांनी राहू शकलात तर बरं वाटेल. आग्रह नाही, जबरदस्ती नाही, आग्रह करायचा नाही. त्यामुळे जे काही आपण पुढे उपक्रम करतो आहे त्या उपक्रमात आम्ही आग्रह करणार नाहीये. कारण ज्याची इच्छा असेल किंवा इच्छा आहे पण सवड नाही असंही असू शकतं. तर मग त्यांनी जर लिहिलं की बा नाही मला हे शक्य नाही, तर आम्ही त्यांना ठीक आहे असं म्हणत असतो. ज्याला असं वाटतं की नाही आपण हे केलंच पाहिजे, कितीही अडचण असेल तरी आपण हे करूच, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, सोबत आहोत. उद्या आपण सगळे मिळून ऑन पेपर अभ्यास करूया आणि या पद्धतीने दर्शन बघूया. आज या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. पुरुषोत्तम विष्णू सहस्त्रनाम ज्याला शक्य आहे त्यांनी मंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे रोज पठण करावं पुरुषोत्तम मासामध्ये. आग्रह नाही, ताईंचं वचन आपल्या समोर फक्त उद्धृत करण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः कालपासून प्रारंभ केलेला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण जय गुरुदेव काका.